सोलापूरची दृश्य पाहतोय। ईव्हीएम उघडायला सुरुवात झालेली आहे। स्ट्रॉंग रूम मध्ये ही सगळी ईव्हीएम ठेवली जातात। खरं तर जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम मतदानाचा आणि मतमोजणीचा अजित पवारांच्या निधनामुळे थोडासा बदलला गेला। 3 दिवसांचा शासकीय दुखवटा होता। परभणीमध्ये शिवसेना सध्या एका जागेवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। परभणीमध्ये शिवसेनेनं एका जागी आघाडी घेतलेली आहे। तर हळूहळू कल आपल्याला हाती येऊ लागतील। परभणीमध्ये आपण पाहिलं होतं ज्ञानदा, महापालिका निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेने काहीसा वर्चस्व तिकडे मिळवलेला होता। आता इकडे शिवसेना आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं परभणीतलं किंवा एकूणातच त्या सगळ्या जिल्ह्यांमधलं चित्र काय असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीमधलं आपल्याला स्पष्ट होईल। एकनाथ शिंदेंच्या बाजूने पहिला कल गेला। अर्थात शिवसेना आघाडीवरती परभणीची जिल्हा परिषद सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते। काँग्रेस आणि शिवसेना हे मिळून महापालिकेत सत्ता स्थापन करतील असं चित्र असताना त्याच पार्श्वभूमीवर आता झेडपीच्या निवडणुका पार पडल्यात। पण महानगरपालिका ह्या शहरी भागांसाठी विशेष महत्त्वाच्या असतात, तर ग्रामीण भागाची सगळी गणितं ही झेडपीच्या निकालांवरती अवलंबून असतात। त्यामुळे चित्र वेगळं असू शकतं। परभणीमध्ये पहिला कल सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे टॅली सुद्धा थोडीशी बदलली आहे। आधी 8 जागा बिनविरोध झेडपीच्या आलेल्या होत्या, तर सगळ्या सिंधुदुर्गात नव्हत्या। 7 भाजपच्या आणि 8 एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची। आता शिवसेनेनं 2 जागी आघाडी घेतलेली आहे। त्यातली एक जागा त्यांनी जिंकली आहे सिंधुदुर्गात, तर दुसरी परभणीमध्ये ते आघाडीवर आहे। आणि अजून एक कल हाती येतोय ज्ञानदा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने परभणीमधला दुसरा कल जातोय। त्यामुळे आता 1 ऑल अशी सध्याची स्थिती तिकडची। अर्थात एक कल आहेत, आपल्याला निकाल जे आहेत ते अजून काही मिनिटांनी काही तासांनी कळतील। मात्र परभणीमधली अपडेट, एक कल पहिला जो आला आजच्या दिवसभरातला तो गेला शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूने, दुसरा कल आला ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने गेला। तर तिकडे गुहागरमध्ये देखील प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली आहे। पुणे जिल्ह्यात देखील मतमोजणीला सुरुवात झाली आहे। संभाजीनगरात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कल हाती येऊ लागतील। कोल्हापुरात